नमस्कार, मी स्वप्ना एवन स्वप्नाज किचनमध्ये खूप खूप मनापासून स्वागत। चिकन मॅरिनेट करण्यासाठी आधी आपण एक हिरवा मसाला बनवतोय। त्यासाठी मी घेतली कोथिंबीर, 3 हिरव्या मिरच्या, 2 अद्रकचे तुकडे, 6-7 लसणाच्या पाकळ्या। आता हा हिरवा मसाला आपण मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचा आहे। चिकन कोलीवाड्यासाठी आता आपला हिरवा मसाला तयार आहे। आता हा मसाला मी मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहे आणि मॅरिनेशनमध्ये हा मसाला टाकायचा आहे। थोडंसं पाणी टाकून घेतलं मी याच्यामध्ये आणि आता झाकण लावून मसाला मिक्सरमध्ये बारीक करून घेते। आता आपण करूया चिकनसाठी मॅरिनेट। चिकन मॅरिनेट करण्यासाठी मी सगळ्यात आधी इथे मीठ टाकून घेतले। मीठ व्यवस्थित टाकून मिक्स करून घ्यायचे। यानंतर आता इथे मी घेतली आहे अर्धा चमचा हळद, 1 चमचा लाल मिरची पावडर आणि चिकन कोलीवाड्याला छान रंग येण्यासाठी 1 चमचा काश्मीरी लाल मिरची घेतली आहे। 1 चमचा धना पावडर घेतली आहे। धना पावडर पण यामध्ये टाकून घेऊया। धना पावडर टाकल्यानंतर यामध्ये टाकायचा आहे आपण बारीक केलेला हिरवा मसाला। याच्याने चिकन कोलीवाड्यामध्ये एक खूप छान चव येते आणि चिकन ज्युसी होते। अर्धा चमचा काळी मिरी पावडर घालायची आहे। काळी मिरीने यामध्ये मसालेदार आणि एक तिखट अशी छान चव येते। यानंतर आता इथे घालायचा आहे अर्ध्या लिंबाचा रस। लिंबाच्या रसाने चिकनला छान चटपटीत अशी चव येते। याच्यामुळे लिंबाचा रस याच्यात नक्की घालायचा आहे। आणि मी इथे घेतला आहे 1 चमचा ओवा। ओवा हातावर छान क्रश करून घालायचा आहे, म्हणजे ओव्याचा फ्लेवर चिकनमध्ये छान उतरतो। ओवा मी हातावर क्रश करून घेतला आणि आता मॅरिनेशनसाठी टाकून दिला। यानंतर मी आता इथे घेतले आहे अर्धा चमचा चिकनचा मसाला घेतला आहे। मसाला तुम्ही कोणताही तुमच्या आवडीप्रमाणे घेऊ शकता। आणि अर्धा चमचा इथे टाकले आहे आमचूर पावडर। आता हे सगळे इन्ग्रेडियंट्स झाले चिकन ज्युसी होण्यासाठी। आता चिकन क्रिस्पी होण्यासाठी याच्यामध्ये आपण खास ट्रिक वापरणार आहोत। यासाठी मी घेतला आहे इथे कॉर्नफ्लॉवर। कॉर्नफ्लॉवरने चिकन छान कुरकुरीत तयार होते। यामुळे कॉर्नफ्लॉवर कुरकुरीत होण्यासाठी, क्रिस्पी होण्यासाठी कॉर्नफ्लॉवर नक्की घालायचे। यासाठी मी 2 चमचे कॉर्नफ्लॉवर याच्यात टाकून घेतला आहे आणि 2 चमचे बेसन पण यामध्ये टाकणार आहे। आता चिकन कोलीवाड्यासाठी सगळे लागणारे मसाले यामध्ये टाकले गेले आहेत। आता सर्व मसाला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे। चवीनुसार मीठ पण मी यामध्ये टाकून घेतले। आता चिकन व्यवस्थित मिक्स करून घेऊया। सर्व मसाले चिकनला छान व्यवस्थित कोट झाले आहे। पण कॉर्नफ्लॉवर याला वरच्यावर हलक्या हाताने लावायचे, म्हणजे चिकनचा जो कुरकुरीतपणा आहे तो कायम राहिला पाहिजे। याचं बॅटर नाही बनवायचं। बॅटर जर याचं झालं तर आपलं चिकन क्रिस्पी होणार नाही। यासाठी कॉर्नफ्लॉवर अगदी वरच्यावर मिक्स करून घ्यायचं। चिकन जर तुम्हाला जास्त कोरडे वाटत असेल, घट्ट वाटत असेल तर यात हलकंसं पाण्याचा हात घ्यायचा। थोडंसं पाणी मी याच्यात टाकून घेतले, अगदी थोडंसं, आणि चिकन व्यवस्थित मिक्स करून घेतले। आता चिकन आपलं छान मिक्स झालेलं आहे। सर्व मसाले चिकनला कोट झालेले आहेत। एक पीस मी काढून तुम्हाला दाखवते। याला जो मसाला कोट झाला आहे त्याचा लेयर अगदी पातळ आहे, म्हणजे आपले चिकन छान क्रिस्पी होईल। तुम्हाला जर चिकन अगदी कुरकुरीत आवडत असेल तर मी सांगितले त्याचप्रमाणे मसाले घ्या, म्हणजे तुमचे चिकन छान कुरकुरीत होईल। चिकन आणखीन कुरकुरीत होण्यासाठी मी इथे परत एकदा कॉर्नफ्लॉवर टाकून घेते, म्हणजे आपले चिकन छान क्रिस्पी कुरकुरीत असे तयार होईल। आणि कॉर्नफ्लॉवर अगदी वरचेवर हलक्या हाताने मिक्स करून घेतलं आहे, म्हणजे याचं कोटिंग चिकनला छान लागतं आणि चिकन कुरकुरीत होतं। आता गॅसवर मी कढई ठेवली आहे आणि तेल छान तापून घेतले। तेल आधी फुल फ्लेमवर तापून घ्यायचं, नाहीतर आपलं चिकन खाली कढईला चिकटतं लागतं। यामुळे मी तेल आधी छान तापवून घेतले आणि आता गॅसची फ्लेम कमी करून चिकनचे पीसेस तेलामध्ये टाकून घेतले। आता एका बाजूने चिकन फ्राय झालेलं आहे। आता मी याला थोडं पलटून घेते आणि दुसऱ्या बाजूनेही चिकन कमी आचेवर छान तळून घ्यायचं, म्हणजे आपलं कमी आचेवर चिकन छान क्रिस्पी तयार होतं। आता दोन्ही बाजूने चिकन छान फ्राय झालेले आहे। आता मी हे चिकन काढून घेते। चिकन कोलीवाडा इथे आपले छान फ्राय झाले आहे आणि आता मी याला चाळणीने काढून घेते आणि थोड्या वेळासाठी या चाळणीतच राहू देणार आहे, म्हणजे यातलं जे एक्स्ट्रा ऑइल असतं ते निघून जातं आणि चिकन जास्त तेलकट होत नाही। आता चिकन आपले इथे छान फ्राय झाले आहे। अर्धे चिकन मी यात टाकले होते। आता अर्धे चिकन अजून बाकी आहे, ते आपण टाकून घेऊया। तेल छान तापलेले आहे। गॅसची फ्लेम मी पुन्हा कमी करते आणि एक एक करून सर्व पीसेस याच्यामध्ये टाकून घेणार आहे।
चिकन कोळीवाडा छान क्रिस्पी होण्यासाठी इथे मी खास ट्रिक वापरली आहे. चिकन आपण जे तळले आहे ते मी 70% चिकन तळून घेतले आहे. बाकीचे 30% चिकन अजून फ्राय व्हायचे बाकी आहे. आता जे चिकन फ्राय मी काढून साईडला चाळणीमध्ये ठेवले आहे ते थंड होऊ देणार आहे आणि पुन्हा ते चिकन तेलामध्ये फ्राय करून घ्यायचं आहे. म्हणजे चिकन आपल्याला 2 वेळा फ्राय करून घ्यायचं आहे. याच्याने जो त्याचा क्रिस्पीनेसपणा आहे तो अगदी टिकून राहतो की चिकन छान क्रिस्पी कुरकुरीत असे तयार होते. यासाठी मी 2 वेळा चिकन इथे फ्राय करणार आहे. तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही 1 वेळासुद्धा कमी आचेवर तळून चिकन फ्राय केले तरीसुद्धा चालेल. त्याने सुद्धा चिकन कुरकुरीत होतं. पण मी इथे 2 वेळा करून घेणार आहे. आता एका बाजूने चिकन आपले छान फ्राय झाले. आता मी याला उलटून घेते आणि दुसऱ्या बाजूनेही असेच चिकन फ्राय करून घेणार आहे. आणि हे पण चिकन मी 70% फ्राय करून घेणार आहे आणि पुन्हा हे चिकन 2 वेळा परत फ्राय करून घेणार आहे. म्हणजे आपले चिकन छान कुरकुरीत असे तयार होईल. आता फ्राय केलेले चिकन मी 15-20 मिनटं छान गार करून साईडला ठेवून दिले होते. आता ते चिकन आपण पुन्हा फ्राय करून घ्यायचं आहे क्रिस्पी होण्यासाठी. चिकनचा खूप छान फ्लेवर, खूप छान सुवास येतो आहे. नॉनव्हेज प्रेमींसाठी तर ही रेसिपी खूप खास ठरणार आहे. अगदी परफेक्ट चिकन कोळीवाडा इथे आता आपलं तयार झालेलं आहे. खूप छान क्रिस्पी असं चिकन झालेलं आहे. आता मी हे काढून घेते. पूर्ण चिकन फ्राय करायला मला जवळजवळ 15 ते 20 मिनटं लागलेले. हिरव्या चटणीसोबत हे सर्व केले जाते. हिरव्या चटणीची रेसिपी मी तुमच्यासोबत मटारच्या रेसिपीमध्ये शेअर केलेली आहे. चॅनलवर जाऊन नक्की बघा. A1 स्वप्नाज किचनच्या छान छान रेसिपीज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सबस्क्राईब करून बेल आयकॉनही प्रेस करा म्हणजे माझ्या व्हिडिओचे सर्व नोटिफिकेशन्स तुमच्यापर्यंत पोहोचतील. आणि लाईकसुद्धा शेअरसुद्धा तुम्ही करा. हे व्हिडिओ तुम्ही फेसबुकवर, इंस्टाग्रामवर किंवा व्हॉट्सअपवर शेअर करू शकता. आता चिकन कोळीवाडा आपल्या इथे परफेक्ट तयार झाले आहे. एका हिरव्या चटणीसोबत मी हे सर्व करते. चिकनला रंग खूप छान आलेला आहे. अगदी परफेक्ट क्रिस्पी कोळीवाडा, चिकन कोळीवाडा इथे आपला तयार झालेला आहे. याच्यावरचं जे कोटिंग आहे ते खूप छान असं बारीक लेअर आलेला आहे चिकनवर. त्याच्यामुळे चिकन छान क्रिस्पी